आज सांगोला तालुक्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील बाधित शेतकरी जो शक्तिपीठ हा सोलापूर जिल्ह्यातून जात असताना हा सांगोला तालुक्यातील किंवा सोलापूर जिल्ह्यातून जात असताना हा दुष्काळी पट्ट्यातला हा महामार्ग आहे। या महामार्गातून जात असताना अनेक या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील शेतकऱ्याचा किंवा सर्वसामान्य माणसाचा विकास होणार आहे आणि ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास तयारी केली 3-4 वर्षापासून हा विषय चालू आहे। जवळजवळ 2020च्या दरम्यान घोषणा झाली की शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे। तर हा शक्तिपीठ महामार्ग जात असताना पंढरपूरला लागून जाणार आहे। त्यातून सांगोल्यातील आराध्य दैवत म्हणून अंबिका ही प्रसिद्ध आहे। तर या खिलार जनावरांसाठी बाजार मोठा त्याचा भरलेला असतो यात्रेचा। हे देश लेवलला ही अंबिका देवीचं स्थान सगळ्याला माहीत आहे। तर या तालुक्यातून जात असताना हा आरेखन बदलण्याचा काही राजकीय असतील किंवा सामाजिक त्यांच्या मतदारसंघासाठी त्यांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनात चालू केलेला हा प्रयत्न थांबवावा आणि सांगोला तालुक्यातूनच हा झालेला आरेखनाप्रमाणे रस्ता व्हावा यासाठी सांगोला तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील असतील किंवा आटपाडी सांगली जिल्ह्यातील असतील सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीनं जमीन तर देण्याचा प्रश्न संपलेलाच आहे। सगळ्या लोकांचं हद्दीत गुणापेक्ष झालेले आहेत, भूमी अभिलेख माफी झालेली आहे। संबंधित इरिगेशन असेल, कृषी खातं असेल किंवा जलजीवनच्या पाणीपुरवठा विभाग असेल यांनी सगळ्यांनी त्यांच्या जेव्हा हद्दीत येणाऱ्या ज्या काही शेतकऱ्याच्या योजना त्या योजनेचं मूल्यांकन केलेलं आहे आणि या मूल्यांकन होत असताना अचानक नागपूरचे हिवाळी अधिवेशन चालू असताना सांगता समारंभामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली की शक्तिपीठ महामार्ग बदलला जातो आहे। तर हे बदलल्यानंतर 2:30 वाजता त्यांच्या घोषणा झाल्यानंतर सांगोला तालुक्यातील जागृत शेतकरी आणि विकासाच्या दृष्टिकोनातून सांगोल्यातील शेतकरी प्रचंड प्रमाणात आक्रमक झाले आणि त्यांनी जवळजवळ 5 वाजता पत्रकार परिषद घेऊन नवीन होणाऱ्या आरेखनाला विरोध केला आणि मी शक्तिपीठ बाधित शेतकरी आहे। मागच्या 3 वर्षापूर्वी या शक्तिपीठाचं घोषणा झाली आणि घोषणा झाल्यानंतर त्याची यादी आणि गट नंबर आले। तेव्हापासून आम्ही सर्व जवळजवळ 12 जिल्ह्यातले शेतकरी, अगदी विशेष करता सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी देव अक्षरशः पाण्यात ठेवून होतो की रोड कधी जातो आहे। कारण रोड गेल्यामुळं आपल्या भागाचा विकास होणार आहे, आपला विकास होणार आहे। त्याच्यासाठी सगळे देव पाण्यात ठेवून होते आणि त्याच्यानंतर वेळोवेळी त्याच्या काय माहिती याची सूचनाची त्यानंतर आम्ही त्याची वाट बघत बसल्यानंतर त्या रोडचं सगळं मॅप तयार झाला। मॅप तयार झाल्यानंतर त्याची मोजणी झाली। मोजणी झाल्यानंतर मेका रवल्या गेल्या, दगडं रवली गेली। मग शेतकऱ्याला कळलं की आता 100% रोड जातोय। शेतकरी त्या आशेवर बसले, भाग आशेवर बसला आहे आणि अचानक हे जे अलाजमेंट आहे ते बदलून कुणीतरी चुकीची माहिती मुख्यमंत्री साहेबांना देऊन काय दलालांनी काय खोट्या नाट्या नेते मंडळींनी त्यांनी चुकीची माहिती देऊन हा रोड इकडून सोलापूर जिल्ह्यातून दुसऱ्या साईडनं पळवून आणि चोरून न्यायचा प्रयत्न केला आहे। ह्याला आमच्या सर्व या जुन्या आरेखनाप्रमाणे जे शेतकरी आहेत त्याचा आमचा त्यांना तीव्र विरोध आहे। तर आमची एवढीच एक रास्त मागणी आहे की हे जुन्या आरेखनाप्रमाणे रोड व्हावा। ह्याच्या पीठ बांधकामासाठी अजिबात नव्हता। मूळ 10% लोकांचा असा विरोध होता की आम्हाला रेट किती मिळणार आहे ते अगोदर जाहीर करा। एक 10%, 5-7%, 10% लोकांचा विरोध होता। पण तोही आता बऱ्याच लोकांना समजलेला आहे। शासन भलं 50 लाख, 70 लाख, 80 लाख काय देईल ते आपण घेऊ, पण हा रस्ता झाला पाहिजे। भविष्यात 10 वर्षानं 20 वर्षानं हा इंडस्ट्रियल कॉरिडॉर आहे। इंडस्ट्रियल कॉरिडॉर असल्यामुळे भविष्यातल्या पुढच्या पिढीला जी आपण प्रॉपर्टी घेऊन दुसरीकडे जाऊन घेणार होतो ती ऑलरेडीच राहिलेली जमीन आपली इस्टेट म्हणून प्रॉपर्टी वाढू शकते हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे। त्यामुळे आता कुठल्याही प्रकारचा 100% विरोध नाही। जो विरोध आहे तो कृत्रिम भासवला जातो। पहिला कुणाचाच विरोध नव्हता। बऱ्याच संघटना जी तयार झाल्या राजकीय दृष्टीनं त्यांना राजकारण करायचं होतं त्यामुळे त्यांनी जास्त विरोध भासवला गेला।